प्रीतिसंगमाच्या ठिकाणी संगम झालेल्या कृष्णाकोय नदी या ठिकाणी येऊन विभक्त होतात. तर चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि तीर्थाटनच्या 11-11 बहु 11 या विशेष मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण दर्शन घेणार आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहेच्या रामलिंग बेटावरील श्री हनुमान देवस्थानाचं. तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे गावामध्ये कृष्णा नदीच्या बेटावरती म्हणजे रामलिंग बेटावरती हे 11 मारुतीपैकी एका मारुतीचं मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामींनी शके 1573 म्हणजेच इसवी सन 1651 साली या ठिकाणी श्री हनुमंतरायाची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं असं की या मूर्तीच्या दोन्हीही हातामध्ये शस्त्र नाहीत, दोन्हीही बाहू त्याने पसरलेत. याचं कारण इथं एक आख्यायिका सांगितली जाते. रामचंद्र हे रावणाचा वध करून माघारी जात असताना त्यांनी या ठिकाणी श्री महादेवाची तपश्चर्या केली, उपासना केली आणि त्या शिवलिंगाची स्थापना केली, म्हणून याला रामलिंग बेट म्हणलं जातं. तर या बेटावरती ते तपश्चर्या करत असताना, साधना करत असताना कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आणि याचा परिणाम त्यांच्या साधनेवर होऊ नये प्रभू रामचंद्राच्या, म्हणून श्री हनुमंतांनी दोन्ही बाहू पसरल्या आणि कृष्णा नदीचा प्रवाह हा 2 विभागामध्ये दुभंगला आणि ह्या दुभंगल्यानंतर श्री रामचंद्रांची तपश्चर्या चालू राहिली आणि प्रभू श्री हनुमंतराया त्याच स्वरूपामध्ये उभे राहिले, म्हणून आज देखील या स्वरूपामध्ये आपल्याला हनुमंतरायाची मूर्ती या ठिकाणी दिसते. तर इथं एक अशी दंतकथा किंवा आख्यायिका सांगितली जाते की ह्या कृष्णा नदीचा जेव्हा 2 भाग तयार झाले, दुभंगली गेली कृष्णा नदी आणि बेट तयार झालं, तेव्हा या बेटाच्या उजव्या बाजूने कृष्णा नदी तर डाव्या बाजूने कोयना नदी वाहू लागली. म्हणजे कराडमध्ये प्रीतिसंगमाच्या ठिकाणी संगम झालेल्या कृष्णाकोय नदी या ठिकाणी येऊन विभक्त होतात, अशी काही लोकांची मान्यता आहे. अशा ह्या 11 मारुतीपैकी सर्वात सुंदर असलेल्या बहेच्या
रामलिंग बेटावरती एकदा तरी तुम्ही दर्शनाला या. तुर्तास तरी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.